आम्ही कालचे मला माझ्याचा फ्रॉक बघा. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे 25 डिसेंबर आणि आज असतो क्रिसमस डे. तर त्याची सगळी तयारी चालू. तर आज आहे ना, आश्वी विदेशला मी सांगितलेलं की मी तुमच्यासाठी केक बनवणार आहे. तर त्यासाठीच मी आता हे जे काही ओव्हन आहे ना ते काढते. तर हे असं OTG ओव्हन आहे आमच्याकडे आणि त्याच्यातच मी आता केक बनवत असते. तर बऱ्याच दिवसाचं ना घरी प्रीमिक्स पडलेलं होतं आणि म्हटलं चला आज क्रिसमस डे आहे तर आपण केक बनवूया. केकसाठी ना काहीच डेकोरेशनचं सामान नव्हतं घरामध्ये, म्हणून मी आता जे काही चॉकलेट्स वगैरे आहेत त्यांनी हे असं क्रिसमस ट्री तयार केलेलं आहे केकवर, कारण मुलांना ते थोडंसं इंटरेस्टिंग वाटेल. आणि हा असा माझा फायनली स्पॉन्ज केक तयार झालेला आहे. त्यानंतर मी आश्वीला सांगितलेलं होतं की आपण बोर्डवरती क्रिसमस ट्री काढू, आणि कसं असतं मुलांना काही सांगितलं ना तर ते एकदमच मागे लागतात. मग केक कंप्लीट झाल्यानंतर आता आश्वी आणि मी तिच्या बोर्डवरती क्रिसमस ट्री काढतोय आणि आश्वी माझी हेल्प करते. तर आश्वी मला सांगते की मग मी क्रिसमस ट्रीवरती स्टार्स पण असतात वगैरे, आणि तशा प्रकारे मी आता हा क्रिसमस ट्री काढते. आणि क्रिसमस डेच्या सेलिब्रेशनसाठी आमच्याकडे डेकोरेशनचं काही सामान नव्हतं, तर म्हटलं आता ह्या बोर्डवरतीच क्रिसमस ट्री काढावा आणि जेव्हा केक कटिंग करू तेव्हा हा बोर्ड पण तिथे साईडला ठेवावा. तर अशा प्रकारे माझं क्रिसमस ट्रीचं ड्रॉइंग कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला ड्रॉइंग कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर आश्विनी ना मोबाईलमध्ये बघितलं होतं की एका मुलीचे वडील आहे ना क्रिसमसचं सांता बनतात आणि तिला गिफ्ट देतात, त्यामुळे ती पण आमच्या मागे लागली होती. आणि आजकालच्या मुलांना ना काहीच सांगावं लागत नाही, ते ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टींना अडॅप्ट करून आपल्याला सांगत असतात. त्यामुळे मी पण आता मॉलमध्ये गेले आणि आश्वी आणि विदेशसाठी गिफ्ट आणलं. आणि आश्वी क्लासेसमध्ये गेली होती त्याच्यामुळे मी तिचं आता हे गिफ्ट पॅक करून घेतले. तर आता क्रिसमस पार्टीसाठी आश्वी तयार होते आहे आणि तिचा हा 4th बर्थडेचा ड्रेस होता जो की माशा थीम होती आणि मी हा स्टिच करून घेतला होता. आणि आता पार्टीसाठी हा ड्रेस एकदम सुटेबल होता, म्हणून म्हटलं आश्वीला आज आता हा ड्रेस परत घालावा. आणि मी पण आता क्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी आवरून घेतलेला आहे आणि आश्वीची तर केव्हाचीच तयारी झाली आणि आश्वी वेट करते. कशाचा वेट करते? गेम खेळायचा, केक कटिंगचा, हो ना आश्वी? तर चला आता आमचा नेक्स्ट व्हिडिओ बघत राहा, स्टे ट्यून. आपला आता आम्ही गेम घेणार आहे, तर गेममध्ये बघूया आश्वी जिंकते का विदेश, आणि कोण जिंकते ते बघण्यासाठी स्टे तुला खेळायचंय ना. तर आश्वी विदेशला ना आजपासून क्रिसमस डेचे हॉलिडेज स्टार्ट झाले होते आणि त्यामुळे थोडीशी एन्जॉयमेंट आणि तसेच आज क्रिसमस डेचं जे काही सेलिब्रेशन आहे ते थोडंसं इंटरेस्टिंग व्हावं म्हणून मी त्यांचे इंडोर गेम्स घेत होते. अरे ये व्हेरी गुड वन. अरे 2 3 5 व्हेरी गुड. क्लॅप क्लॅप क्लॅप. दीदीचे पण 5 झाले आणि दादूचे पण 5 झाले. मग कोण कोण जिंकलं? तू जिंकला का? दोघं पण जिंकले. काय खेळायचं तुम्हाला? आणि आता त्यांचा हे बॉल आणि बकेटचा गेम झाल्यानंतर आहे ना चिल्ड्रन्स डेला त्यांचा मी इन आउट गेम घेतला होता, तर त्यांना तो गेम परत खेळायचा आहे म्हणून आता हा इन आउटचा गेम आम्ही खेळतो आहे. आणि त्यानंतर केक कटिंग पण करायची आहे. ना तिथे वाट बघत आहे आणि मी आता केक घेऊन जाते त्यांना केक कट करण्यासाठी. आणि बघूया आता पुढचं जे सेलिब्रेशन आहे ते. कसं झालंय केक? दादू कसं झालंय बेटा? मस्त आहे. अजून पाहिजे का? हो का? रोज एक बनवायचं बाळा. बी याला कलर करायचा, एला बीला असा कलर करायचा.
का? पैसे लेकर हो का, आवडलं का तुला? हो ती अशीच खाली जायचं पण मला येत नाही मग मी तुला शिकवेल ना ते. प्रॅक्टिस करेल तर क्रिसमस पार्टीसाठी आम्ही आणली होती बाहेरून पाणीपुरी आणि आता केक कटिंग झालेलं आहे आणि आता आम्ही पाणीपुरी एन्जॉय करतो आहे. अशा प्रकारे मी आज क्रिसमस डेचं सेलिब्रेशन केलेलं आहे आणि तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.